आज आहे राजस्थान ट्रिपचा डे 6 आणि आज आपण जाणार आहे उदयपूरला. पण त्याच्या आधी आपण कुंभलगडला थांबलेलो. तर कुंभलगडचा जो कुंभलगड फोर्ट आहे तो फिरायचा आपल्याला. त्याच्यानंतर उदयपूरला जायचं. पोचलो कुंभलगड फोर्टला. इथं वरती जी वॉल आहे ही पूर्ण वॉल ती वर्ल्डची सेकंड लॉंगेस्ट वॉल आहे. ग्रेट वॉल ऑफ चायना नंतरून हीच आहे सगळ्यात मोठी वॉल, म्हणजे लॉंगेस्ट वॉल. तर इथं वरती जाणार आहे आम्ही. आता तिकीट्स घेते सगळे. तर तिकीट्स घेतलं तर इथं वरती जायचं आहे. वरती फोर्ट आहे. इथं बादल महल आणि बाकी वेगळे डेस्टिनेशन्स आहे. पण या फोर्टची एक खासियत ही आहे का इथं महाराणा प्रतापचा जन्म झालेला इथं या फोर्टमध्ये मागच्या. आणि या फोर्टच्या चारही बाजूला अशी वॉल दिलेली आहे. जी वॉल लॉंगेस्ट वॉल आहे चायना नंतरून. ग्रेट वॉल ऑफ चायना नंतरून लॉंगेस्ट वॉल आहे पूर्ण वर्ल्डची. दाखवतो तुम्हाला. गाईज ही बघा ती वॉल खूप अशी लांब पसरलेली त्या डोंगरापासून अशी गोल फिरून आहे. आणि आम्ही आता वरती चाललो आहे. बघा हा फोर्ट. इथून एंट्रन्स आहे समोर. मी आता पोचलो आहे फोर्टवरती, म्हणजे कुंभलगड फोर्टवरती. आणि अजून ट्रेकिंग आहे थोडी वरती जायसाठी. हे बघा त्या साईडला वरती. आणि आम्ही अजून चालतोच आहे वरती. अजून वरती हा फोर्ट. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो कसा दिसतो वरतून व्ह्यू. असा व्ह्यू आहे मध्ये. खूप सारे वरती अजून एक आहे एरिया, पण आम्ही इथंच थांबलो आहे थोड्या वेळासाठी. इथून वॉल खूप मोठी म्हणून व्ह्यू पण दिसत नाही. बघा अशा रूम्स आहे. इथे एक मंदिर आणि वरती बघा व्ह्यू दिसेल इथून वरतून. बघा असा व्ह्यू आहे वरतून. ही वॉल आहे, ही खालची ती वॉल आहे. आणि आम्ही आता खूप वरती आलो आहे इथून. हे बघा आता खाली चाललो आहे गडवरतून. आम्ही फिरून आलो वरतून. आणि आता आम्हाला जायचं आहे उदयपूरला. हा पूर्ण मॅप आहे. आणि ही जी ब्लू कलरची लाईन दिसते ना तुम्हाला पूर्ण, ती पूर्ण वॉल आहे कुंभलगडची. आणि हे बघा इथं आम्ही आता वरती इथं गेलो होतो. आणि इथं हे बरोबर इन्फॉर्मेशन दिलेली का काय काय आहे. हे बघा हिंदीमध्ये पण इन्फॉर्मेशन दिलेली पूर्ण. आम्ही आता जेवायला थांबलो आहे इथं हॉटेलमध्ये. उदयपूरमध्ये आलो आहे आम्ही. पोचलो आहे. थोड्या वेळाने आम्हाला थोडंफार डेस्टिनेशन फिरायचं. तर भेटूया तुम्हाला. आपण मनेमध्ये गार्डन आहे. साक्षी मी पहिला गेलो तर भाऊ आम्हाला कॉलेजमध्ये इंटरेस्ट नाही. पहिला घेऊन जाऊन काय इंटरेस्ट. खायचं काम तो करायला, मनवायचं काम नाही. मस्त फोटो झाले असते यार. संध्याकाळी बंद होते. 5ला बंद होते. गुजरातच्या गाड्या काय एक मिनिट अभियान काल परवा सांगितलं उद्या नाही ना, उद्या एकदम शांत करायची. उद्या लवकर झाला तेव्हा आपण लवकर फ्री होतो. आम्ही आता आलोय फतेसागर लेकला. आणि ही लेक बघा किती मस्त आहे. मागं तिकडं गार्डन आहे आणि या साईडला बोटिंग आहे इकडं बघा. तर आम्ही आता बोटिंग करणार थोड्या वेळात. तुम्हाला दाखवतो मी. मी आता बोटवरती उभे आहे. बघा हे बघा ही बोट आहे आमची. आणि आता बोट राईडला जातोय. तुम्हाला दाखवतो मी कशी बोट आहे. हे बघा एकदम मस्त. आम्ही चढलोय बोटवरती आणि बोट सुरू झाली आहे आता. हे बघा मागं पूर्ण लेक दिसतीये. इकडे सगळे बसलेले आहे बघा. हे बघा मागं पूर्ण पाणी पाणी. जास्त व्ह्यू आहे इथं. हे बघा समोर हे नेहरू गार्डन आहे समोर. आणि आम्ही तिथं एक चाललोय. आम्ही फक्त लेकचे राऊंड मारतोय समोर. आता पोचलो असं हेलिओ की बारी. हे बघा बॅक साईडला असं मस्त बनवलेलं आहे. आता जाऊमध्ये तुम्हाला पण दाखवतो कसं. हा बघा उदयपूरचा पूर्ण मॅप आहे इथे. आपण
इथं अजून हे बघा, इथं सिटी पॅलेस आहे, इथं लेक पॅलेस आहे सगळं. हे बघा वेगळे वेगळे मार्क्स दिलेले आहे. मला राजस्थानमध्ये पण मोदीजी भेटले. मोदीजी नमस्ते. हर घर की आज रिपब्लिक डे पर हिंदुस्तानी लैंग्वेज के अंदर जो बगीचे जो गार्डन होते हैं उसे कहा जाता है. तो इस गार्डन को उदयपुर के 9th नंबर के किंग महाराणा संग्राम सिंह, पहले नंबर के किंग थे राणा उदय सिंह, जिन्होंने इस शहर को बसाया. उन्हीं के नाम के ऊपर शहर का नाम है उदयपुर. आज उन्हीं में से 25वीं पीढ़ी जिंदा है, पैलेस में रहते हैं, महाराणा लक्ष्मणराज. तो उदयपुर में किंग हुए 25 पैलेस में रह रहे हैं. नंबर फर्स्ट राणा उदय सिंह में से 9th नंबर की जनरेशन महाराणा संग्राम सिंह, जिनकी एक बेटी एक राजकुमारी थी. राजकुमारी का नाम था शकुंतला. राजा ने अपनी बेटी अपनी राजकुमारी के लिए इस पूरे गार्डन को बनवाया 1734 के अंदर. करीब 300 वर्ष पुराना गार्डन. अभी आप घूमेंगे इस गार्डन के अंदर आपको कई तरह के फाउंटेन देखने के लिए मिलेंगे. हर एक फाउंटेन का नाम अलग है, उसकी इम्पोर्टेंस. पुराने समय में राजकुमारी अपनी सहेलियों के साथ जब कभी ये गार्डन घूमने के लिए आती थी, गार्डन के अंदर जैसे एंट्री करती थी, दोनों साइड से पानी के फव्वारे चलकर उनका स्वागत करते थे, उनका वेलकम करते थे. तो फर्स्ट फाउंटेन का नाम रखा है वेलकम फाउंटेन, स्वागत. एंट्रन्स किती मस्त आहे. दोन्ही साईडला फाउंटेन आहे. आणि ते बघा तिकडं पण एक फाउंटेन आहे आणि इकडे पण एक फाउंटेन आहे ते समोर. बघा किती मस्त आहे फाउंटेन. बघा किती मस्त आहे. समोर पूर्ण फाउंटेनच्या बाजूला एक तळ्यासारखं आहे आणि चारही बाजूला थोडं थोडं पाणी पडतंय बघा, एकदम मस्त. काय फाउंटन खूप मोठं आहे आणि तलाव पण खूप मोठं आहे. बघा सगळं लिली पॅड्स आलेलं आहे. असं मोठंसं खूप मोठं आहे हे बघा. बघा ही चौक आहे अशी पूर्ण मधली, इकडं रूम्स आहेत आणि हे बघा मध्ये फाउंटेन. बघा किती मस्त आहे. पूर्ण तलावच आहे डायरेक्ट आणि पाणी पडतंय सगळं वरतून. हे बघा चारी बाजूला. आता पोचलोय हॉटेलवरती उदयपूरला आणि खूप लेट झालं आहे आम्हाला थोडं पोचायला आणि खूप सारे डेस्टिनेशन फिरले आम्ही तिथं. आणि त्याच्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो पण एवढं काय घेतलं नाही आम्ही. तर उद्या जो मेन मार्केट आहे तिथं जाणार तर तिथेच पण तुम्हाला दाखवू का कसं गोष्टी आहे आणि कसं बघ बाकीचे जे सिटी पॅलेसेस आहेत ते. तर भेटूया उद्या.